हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर बघा, काल मी गेले होते बाजारात. अगदी सर्व भाज्यात ना लाल मटाची भाजी अगदी उठून दिसत होती. मग म्हणलं चला आपण लाल मटाच्या भाजीची रेसिपी शेअर करूया. तर बघा, काल अगदी छान अशी एक लाल माठाची पेंडी आणली होती. खरं तर ना पावसाळ्यात अगदी बाजारात सहजतेने उपलब्ध असते आणि खायलाही खूप आरोग्यदायी असते. म्हणून लाल मटाची भाजी घेऊन आली. ती छान अशी निवडून घेतली. अगदी बघा, त्याचे देठ ना कोवळे कोवळे जर असतील तर अगदी आवश्यकपणे घेऊ शकता. जर भाजीचे देठ जर निबर असतील तर ते अगदी त्याची पानं घेतली तरी चालतील. पण आठवड्यातून एकदा ते दोनदा अवश्य ही भाजी खावावी. तर बघा, भाजी बनवण्यासाठी ना मी अगदी 4-5 मिरच्या धुवून घेतल्या होत्या. त्या अगदी लहान लहान चिरून घेतल्या आणि त्यानंतर मग कांदा कट करून घेतला आहे बघा. अगदी माझ्याकडे छोटे छोटे कांदे होते म्हणून 3 ते 4 कांदे घेतलेत. त्यानंतर मग छान अशी भाजी धुवून घेतली होती. ते वितळण्यासाठी मग जाळीत ठेवून दिली. पाणी वितळण्यासाठी जाळीत ठेवून घेतली आणि कसं पाणी वितळलं का छान अशी भाजी कट करता येते. त्या पद्धतीने बघा, अगदी छान अशी भाजी कट करून घेतली. अगदी 2 ते 3 वेळात एक पेंडी एक पेंडी कट होऊन जाते. त्या पद्धतीने अगदी लहान लहान अशी भाजी चिरून घेतली. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतली आणि छान अशी तेल गरम होईपर्यंत बघा अगदी. आणि आपणाला ना भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत. मग शेंगदाण्याचं कूट वगैरे काढून घेतलं. त्यानंतर बघा, अगदी 2 पळ्या होईल एवढे तेल ओतले. त्यानंतर मग थोडंसं जिरं टाकायचं. तेल गरम झालं की जिरं टाकून घेतलं. त्यानंतर मिरची चिरून घेतलेली होती ती तेलात टाकली. बघा, पटकन तेलात मिरची नाशी तडतड करते. अंगा उडण्याची दाट शक्यता असतो. जरा जपूनच मिरची टाकताना लांबून जरा टाकायची. आणि मी कशी करते, एकदा दोनदा मला ते भाजलं होतं म्हणून मग मी पटकन त्यावर कांदा टाकते. तर अशा पद्धतीने मी छान अशी फोडणी घालून घेतली होती. त्यानंतर भाजी टाकून घेतली बघा. छान अशी भाजी एकदा दोनदा अशी छान परतून घ्यायची आणि थंड होण्यासाठी बघा, अगदी पटकन मी कांदा टाकून घेतलाय. छान अगदी लालसर होईपर्यंत कांदा अगदी 1-2 मिनटं छान भाजून घेतला. अगदी 5 ते 6 मिनटात भाजी तयार होते आपली. त्यानंतर अगदी वेळ न लागताना पटकन होणारी भाजी आणि आरोग्यदायी असते. लाल मटाची भाजी ना पचायला हलकी असते. त्याशिवाय आरोग्यदायी असते. आरोग्यदायी जरी असली तरी आठवड्यातून कमीत कमी फक्त 2 वेळाच भाजी खावावी. सतत जर भाज्या खात राहिल्या तर ते पोटास हानिकारक ठरू शकतं. म्हणून आठवड्यातून कोणतीही भाजी असू द्या, आठवड्यातून फक्त 2 वेळाच खायची आहे आपणाला. कायम लक्षात ठेवा, नाहीतर पोटाला अपाय होण्याची दाट शक्यता असते. बघा, अगदी छान अशी कांदा माझा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर त्यात भाजी ॲड केली आहे आणि 1-2 मिनटं त्याला परतून घेतली आणि ती शिजण्यासाठी 3 मिनटं झाकून ठेवले. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर मग त्यात 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ती भाजी छान अगदी शिजून तयार होते. बघा, अशी अगदी पटकन हलवायची आवश्यकता नाही, कारण त्याला थोडी जर वाफ लागली ना ते असं थोडी अशी आटरून येते मग आणि कमी होते. त्यामुळं पटकन गडबड करायची काही आवश्यकता होत नाही. तर बघा, अगदी छान अशी आपली भाजी कमी झाली. त्यामुळं असं होत नाही की ती भांडेल असे काही नाही. बघा, अगदी छान अशी कमी झाली की त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची. अगदी 2 ते 3 मिनटं छान उकळून घेतली का भाजी अगदी मस्त होऊन जाते.
त्यानंतर मग 2 ते 3 मिनटात भाजी उकळते, छान शिजून तयार होते. त्यानंतर मग त्यात शेंगदाण्याचं कुटाळ टाकायचं आणि मग 2 ते 3 मिनटं परत अजून मंद गॅसवर हलवून घ्यायचं. म्हणजे अगदी आपली भाजी छान अशी तयार होते. बघा, अगदी भाकरीसोबत खायला ना भाजी खूप छान लागते आणि आरोग्यदायी असल्यामुळे लाल माटाची भाजी अवश्य खावा. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे बाजारात ती सहजरित्या उपलब्ध होते. तर बघा, अगदी न खाणारेही अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने जर भाजी बनवून खाल्ली तर अगदी छान अशी भाजी तयार होते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. तर बघा, गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही, नाहीतर भाजी मग खालून करपते. म्हणून गॅस लो करायचा आणि 1-2 ते 3 मिनटं छान असं शेंगदाण्याचं कूट छान मिक्स होईपर्यंत छान हलवत राहायची आणि खूप मस्त होते भाजी. अशा रीतीने माझी भाजी तयार आहे. चला, बाय बाय.